चा व्हिडिओ समोर आलाय। अतिवृष्टीनं जनता त्रस्त, लोकप्रतिनिधी स्टंटगिरी करण्यात व्यस्त अशी स्थिती भंडारा गोंदियात बघायला मिळते। आधी काँग्रेस खासदार प्रशांत पडोळेंनी रील बनवत पूरग्रस्तांच्या जखमांवर मीठ चोळण्याचं काम केलं, तर आता तिरोड्याचे भाजपचे आमदार विजय रहांगडाले यांनीही रीलद्वारे पूरग्रस्तांची थट्टा केल्याचं समोर आलं। आमदार विजय रहांगडाले यांनी चक्क ट्रॅक्टरच्या जेसीबीवर बसून व्हिडिओ बनवलाय। आपण एखादा मोठा तीर मारलाय अशा थाटात आमदार महोदय शोबाजी करताना दिसतायत। खऱ्या अर्थाने लोकप्रतिनिधींनी एक आदर्श म्हणून लोकांच्या डोळे पुसण्याचं काम केलं पाहिजे, लोकांना मदत करण्याचं काम केलं पाहिजे। हे स्टंटबाजी करण्याची वेळ नाही आहे। स्टंटबाजी करण्याकरता तुम्हाला अनेक संधी मिळतील। यावेळेस लोकांना तुम्हाला काय मदत करता येईल, लोकांना कसं धावून जाता येईल, त्यांना पोटापाण्याची व्यवस्था त्यांची कशी करता येईल, त्यांना त्यांच्या दुःखातून बाहेर कसं काढता येईल, त्यांना धीर कसा देता येईल, हे काम जबाबदारीने तो कुठल्याही पक्षाचा लोकप्रतिनिधी असो त्यांनी केलं पाहिजे। आमदार विजय रहांगडाले यांनी जिथं व्हिडिओ बनवलाय तिथं तळपाय बुडतील इतकंच पाणी भरलंय। विजय रहांगडाले जेसीबीवर असताना बाजूला रोडवर नागरिक उभे असल्याचाही व्हिडिओ दिसतो। अशा परिस्थितीत आमदार विजय रहांगडाले यांनी खाली उतरून लोकांमध्ये जाणं अपेक्षित होतं, मात्र त्यांनी जेसीबीवर बसूनच नमस्कार चमत्कार करण्यात धन्यता मानली। मी स्वतः एक शेतकरी आहे। शेतकऱ्याची व्यथा हा स्वतः शेतकरी सांगू शकतो आणि त्याच्या मधात जे जनप्रतिनिधी म्हणून आमचे आमदार साहेब रहांगडाले जी आहेत, त्यांनी असा बरं ठीक आहे शेतावर पाहणी करायला गेले असतील, पण त्याच्या तोंडातील जे हास्य पाहून आणि जे थट्टा करण्यासारखे एक कार्य केले आहे त्यांनी, हा माझ्या हिशोबाने चुकीचा आहे। ज्यांना म्हणून आपण जनप्रतिनिधी निवडून देतो ते आमच्या संकटाच्या वेळी मदतीला येतील, धावून येतील, आम्हाला मदत करतील आणि ही मदत करणे तर दूरच सोडा, परंतु त्यांचं सरळ बघण्यापेक्षा ते स्वतःला फेमस करण्याचे जे स्टंट करतात, ही अतिशय मानव जातीला लाजेची, शरमेची आणि प्रतिनिधी पुढाऱ्याला न शोभणारी घटना आहे। गेल्या 3 दिवसात गोंदिया जिल्ह्यामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे। हजारो हेक्टर शेतजमीन ही पाण्याखाली आल्यानं शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय। खरं तर अशा परिस्थितीत कोणत्याही लोकप्रतिनिधीनं धीर देण्यासाठी जमिनीवर उतरायला हवं, मात्र भंडारा गोंदियातील खासदार प्रशांत पडोळे असो वा भाजपचे आमदार विजय रहांगडाले हे हवेत गेल्याचं दिसतंय आणि त्यामुळं लोकप्रतिनिधी नुकसानग्रस्त नागरिकांना सांत्वन देण्याकरता जातात की त्यांची थट्टा करायला जातात, हा प्रश्न या निमित्तानं अधोरेखित झालाय। आशिष जुनघरे, पुढारी न्यूज, गोंदिया।